हाय गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. वेलकम टू माय ब्लॉग बॅकपॅक विथ ट्रॅक्स. आता काल रात्री आम्ही असंच झोपलो कारण की काहीच चालू नाही, त्यामुळे मग लवकर झोपलो. सकाळी लवकर उठलो, बोललो सकाळी तरी बघूया. सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे इकडे आणि फ्रेश झाला. आता तयारी केली, इथून चेकआउट करतोय. पुढचा प्लॅन स्वप्नालीला माहिती आहे कुठे जायचं आहे ते. बघूया कसं पुढचा प्लॅन होतं. स्वप्नालीने काहीतरी गिफ्ट ठेवलं आहे, आता बघूया काय. परफेक्ट. आणि आता इथे घालणार नाही मी, कारण की बाईक चालवताना समोरच्या गाडीचा चिखल एवढा उडतो टायरसाठी पूर्ण, त्याच्यावर पेंटिंग होऊन जाईल चिखलाची. त्यामुळे नको, व्हाईट टी शर्ट नंतर घालू शकतो. थँक्यू स्वप्नाली. आणि आता बघा हा गोवा कसा आहे. हा टिटोज लेन आहे. टिटोज लेन बघा कशी झाली. सगळ्या 10 वाजल्यात सकाळी, आणि सकाळी 10 वाजता ही परिस्थिती आहे गोव्याची. सगळं बंद. कधी चालू होतं माहीत नाही. ते सगळं टिटोज लेन तर फुल बंद आहे. त्यामुळे सध्या तुम्ही जर येणार असाल तर विचार करा. हळूहळू ओपन होतात ते शॉप, म्हणजे 11 वाजेपर्यंत माझ्या मते शॉप्स ओपन होतील मोस्टली. आम्ही आता बागा बीच सोडलो आहे, तिथून चेकआउट केला आणि आता आम्ही सिकालिम म्हणून आहे इकडे, वॉटरफॉल आहे आणि तिथे केव्ज आहेत काही, तर त्या केव्ज वगैरे बघायचे आहेत. सो टूवर्ड्स तिकडे जातो आहे. इकडचा क्लायमेट खूप कडक आहे, जबरदस्त. म्हणजे हिरवागार तर सगळं झालं आहे. हा सगळं बंद आहे पण ठीक आहे यार. असं पण गोवा, म्हणजे गोवा कधी नाराज नाही करत, असं आहे. मजा येते एकदम. मौसम असताना, बायको असताना मस्त क्लायमेट आहे, तुम्ही बघू शकता. चला तर मग आपण डायरेक्ट सिकालिमला भेटूया. ते वॉटरफॉल आहे आणि केव्स आहेत, त्या पण बघूया. हरवळे तीर्थक्षेत्र, श्री रुद्रेश्वर मंदिर, पांडवकालीन लेणी धबधबा. पोचलो धबधब्याला. धबधब्याचा आवाज इथपर्यंत येतोय. गोव्यामधला अजून एक ऑफबीट प्लेस म्हणजे हा हरवळे धबधबा. बागा बीच पासून हा एक 35 किलोमीटर अंतरावर आहे. 1 तासाभरात तुम्ही इकडे पोहोचता. त्याचं टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत. फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि हा धबधबा बिचोलीम आणि साकलेम या गावाच्या आसपास आहे, तर तुम्ही ते विचारून येऊ शकता. आपण इथे आता पोहोचलेलो आहोत. काय भारी आहे यार, एक नंबर.
आणि या आहेत आरवलीच्या केव्स. पण इकडे बघण्यासारखं तर काही दिसत नाही आहे, सो इकडे जास्त टाईम स्पेंड नाही करणार. स्वप्ना खरंच भारी स्पॉट होतं यार. नेक्स्ट स्पॉट कोणता सिलेक्ट केला आहेस तू? कुठे जायचं आहे आता? नेक्स्ट स्पॉट आता इथून 10 किलोमीटरवरती आहे, केरीगाव म्हणून. ओके, तो केरी सत्तरीचा ब्रिज आहे तो. एक्झॅक्टली तिकडेच जातोय यार एक नंबर भारी स्पॉट आहे तो. चलो चलो नेक्स्ट स्पॉट के लिए जाएंगे. जो आता केरी सातारीचा ब्रिज आहे तो पण बहुतेकांना माहीत नाही आहे. म्हणजे खूप जण गोव्याला येऊन गेलेत आणि गोव्याला लोक आले की फक्त पब आणि हेच आहे. पण असं काही नाही आहे, गोव्याला भरपूर काय काय बघण्यासारखं आहे. गोवा जेवढा फिराल तेवढा कमी आहे गोवा. तर आम्ही इथे 5 मिनिटात पोहोचू तिकडे केरी सातारी ब्रिजला. सो गाईस जे पोचलो आहे, गाडी इथे खाली लावली आहे. केरी सत्तरी म्हणून त्याचं नाव आहे ब्रिजचं. भरपूर जण येतात आणि ब्रिज समोरच आहे. हा आहे केरी सत्तरीचा ब्रिज. खरंच तुम्ही इथे बघू शकता की या ब्रिजवरून संपूर्ण गाव दिसतं आपल्याला. सो गाईज हा एवढा मोठा ब्रिज आहे की नारळाची झाडं तुम्हाला बाजूला दिसतील. आणि हे गाव पूर्ण असं डोंगरांनी वेढलेलं आहे, नारळाच्या झाडांनी वेढलेलं आहे. केरी सत्तरी सोडलं आता. तिथेच आम्ही थोडा नाश्ता केला, चहा वगैरे घेतला बाहेर आल्यावरच. असा प्रॉब्लेम झाला आहे की कोविडमुळे इथे कुठेच स्टे नाही आहे. केरी सत्तरी खूप आतमध्ये आहे, एक 9 किलोमीटर आतमध्ये आहे टाकलेमपासून, म्हणजे बिचोलीम आणि टाकलेमकडून. तो ऑनलाईन एक मार्डिओ स्पॉटर्स म्हणून दाखवतो आहे. त्यांना कॉल केलेला आम्ही, ते बोलतात आहे स्टे, पण इश्यू हा आहे तो स्टे इकडून 26 किलोमीटरवर आहे आणि तिकडे जायला आपल्याला एका रिव्हरला क्रॉस करायला लागतं आणि तिकडे बोटीने वगैरे जावं लागतं क्रॉस करून. तर ते आता इथून 26 किलोमीटरवर आहे कारण, आणि तिथे जायचं कारण की इथून बागा बीच ऑलमोस्ट 40-45 किलोमीटर दाखवतो आहे म्हणजे. आणि आता वाजलेत 4:30 आणि तिथे जायला ऑलमोस्ट 6 वाजतील. मग परत संध्याकाळ होणार, काय फिरायला वगैरे मिळणार नाही. म्हणून आम्ही मार्डिओ स्पॉटर्स बघतोय. 26 किलोमीटरवरच आहे, म्हणजे 1 तास लागेल. तर बघूया किती वेळ लागतोय. मी तिकडे पोचल्यावर तुम्हाला दाखवेनच आजचा स्टे कसा असेल आपला. सो भेटूया पुढे. आता आपण आहोत नरोवा फेरीमध्ये. मोराडिया डॉस क्वार्टर्सला जायचं असेल तर या नरोवा फेरीमधून जायला लागतं. आणि हे समोरच आहे दिवार आयलंड. तिकडे आपण 5 मिनिटातच पोचू आणि तिथून पुढे एक 5-10 मिनिटाचा रस्ता दाखवतो आहे आपल्याला. तर बघूया कसा आहे आपला आजचा स्टे.
Welcome to Moradia dos Quadros. You have your dining. Here is the mini bar. Now here the whole property we call as Honesty Moradia. Vishwas Moradia. Because anyone entering the property, I trust everyone, including a labourer. So here you have Honesty Bar where you have a large peg, small peg, 60 30 ml. You take it even if I'm fast asleep, you can take and write it in the book. Write it on the day tomorrow, day after tomorrow, you'll make the total. Honesty table. The whole property is known as Vishwas Moradia or Honesty Register. So I trust anyone entering the property. So that's why I call it Honesty Table, Honesty Register. You have chips and biscuits here, other things, noodles here, Pringles here. In the fridge is fully loaded. You have a menu card here. You can have the menu. This is a different island, right? Yeah, it's an island. Goa, there are about 18 islands. Okay. But this is one of the islands which is still not physically connected by road. Fridge is for guests. If you bring any food, you can keep it here. Okay. This is guest fridge. This is the items for guests, which is the Honesty fridge. You can see the prices here. Chocolates are here. Juices are there. Beer on this full Honesty. Table wine, beer, 4 colors of soft drink, water, soda, breezer. Everything you come, write it here, full trust. If you are doing cooking, there are 3 options for food which I send you. One is you can cook your own food, for which if you don't bring your spices, I got all the spices here, dhania, biryani, everything. And all the other maida, cornflakes, rice, basmati rice, plain rice. Here you have Odomos, you have this thing, your tortoise coil. Okay. You have the agarbatti also for this. You have shampoos if you want, toothpaste, everything. It's like a home only. Yeah. It's to this extent now. It's more than our... Listen. Swapnali will start laughing to the extent that first aid is there. yes. First aid is there, and a monthly first aid also is there. Monthly, which is useful. This is Like actually Meptal the spa with these things also. That Actually, level of yeah. care I've taken. Fully like a home. Seriously. Fully like if you know Goa, this is not Yeah, Goa. yeah. That house is South Goa. South Yeah. Goa, yeah. So this is Kandoli. It was a Kandoli. TV room. Now it's converted to a suite, but with a Okay. sharing toilet. I'm staying there now. Okay. So this room is in 4 segments. This is a bedroom without any wardrobe. So this is the Portuguese design, Yeah. right? 4 pillar post. If you want, you can put this light. Oh. 70 degree. It's a rooftop bar which we call heaven. आता वाजलेत रात्रीचे 10. आता जस्ट जेवलो आम्ही. इकडे फुल सन्नाटा झालाय. आजूबाजूला फुल एकदम क्रिकेट्स अँड फ्रॉग्स आहेत. ते साऊंड येतात, तुम्ही ऐकू शकता. सो इकडे सराउंडिंगला खूप काही गोष्टी आहेत ज्यांच्या प्रॉपर्टीमध्ये, त्या मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेनच. सो हा व्लॉग मी इथेच संपवतो. पुढच्या व्लॉगमध्ये बघूच मला स्वप्नाली अजून काय काय सरप्राईज देणार आहे आणि आम्ही अजून कुठे कुठे जाणार आहोत. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, लाईक करा, शेअर करा. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आपण.